तर मित्रांनो, काल पाहिलं तर जरांगे पाटील यांनी सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव आहे असे काही गंभीर आरोप सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले. परंतु अशात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज सुद्धा सकाळी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक टीका केलेली, ती म्हणजे त्यांच्या फोटोवरून. तर मग आता जरांगे पाटील यांनी काही टीका केली आणि तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांच्या आरोपांवर काय उत्तर दिले याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तर खरं तर काल पाहिलं तर जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आणि कालच 25 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस यांनी महाएक्स्पो या ठिकाणी भेट दिली आणि तिथे त्यांनी बंदुकीचा फोटो काढला आणि तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. तर मग आता हा फोटो मुद्दामूनच टाकल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलेले. जर तुम्ही बंदुकीचा फोटो टाकणार असाल तर मी देखील तलवारीचा फोटो काढून टाकू शकतो असं जरांगे म्हणाले. तर हे आंदोलन चिरडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे कुटील डाव खेळत आहेत, पण आम्ही आंदोलन चिरडू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सगळे शरीराची अंमलबजावणी करून घेऊच असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. तर मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना आव्हान केले की आपण सर्वांनी शांततेच्या मार्गानेच आंदोलन करायचे असं म्हटल्यानंतर ते पुढे म्हणाले की पुढील 1-2 तासात आंदोलनाची दिशा ही ठरवली जाईल. असे बोलून ते आपल्या गावी म्हणजे संत्रवाली सराटी येथे गेलेले. तर मग या घटनेनंतर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काही ठिकाणी संचारबंदी ही लागू करण्यात आलेली. तर मग आता जरांगे पाटलांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काही प्रत्युत्तर दिले याबद्दल बोललो. तर सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल तसंच सागर बंगल्यावर येण्याच्या आव्हानाबद्दल प्रश्न विचारले गेले. तर या प्रश्नांनाच उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं की मी मराठा समाजासाठी काय केलं असं विचारलं तर मी सांगेन की सारथीसाठी मी निधी मंजूर करून घेतला. मी हायकोर्टात आरक्षण टिकवलं, ते सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही. त्या व्यतिरिक्त फडणवीस यांनी म्हटलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे ज्या स्क्रिप्टवर बोलत होते त्याच लाईनवर सध्या मनोज जरांगे पाटील हे बोलतात ते असं का बोलत आहेत. जर कुणी कायदा हातात घेत असेल तर कायदा सुव्यवस्था ही राखण्यासाठी जे आवश्यक पाऊल असेल ते आम्ही घेऊ. मनोज जरांगे यांनी आरोप केला होता की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला होता. तर याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की अशा आरोपांवर काय बोलावे, या गोष्टीवर तुमचा तरी विश्वास बसतो का, असे बिनबुडाचे आरोप योग्य नाहीत. तर या व्यतिरिक्त मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि त्यांच्या आंदोलनाच्या दिशेबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत अशी आमची एक भावना होती. त्यांनी ज्या वेळी ज्या मागण्या केल्या तेव्हा आम्ही त्या मान्य केल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 56 मोर्चे करण्यात आले होते. ते सर्व आंदोलन शांततेत झाले होते, पण आता काही ठिकाणी अशांतता ही निर्माण केली जात आहे. मी मुख्यमंत्री म्हणून कधीही मोठेपणा ठेवला नाही. मनोज जरांगे यांची भाषा ही राजकीय भाषा वाटत आहे. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने निर्णय घ्यावा, विचार करावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात त्यांनी गलिच्छ भाषा वापरली असं सुद्धा एकनाथ शिंदेंनी हे म्हटलेलं. तर त्यांनी पुढे म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे जर मराठा विरोधी असते तर त्यांनी दिलेलं आरक्षण हे हायकोर्टात कसं टिकलं असतं. ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, ते कुणामुळे टिकलं नाही याचा विचार करा. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत काम करावं. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. तर मग अशा काही पद्धतीने मनोज जरांगेंनी सरकारवर जे काही आरोप हे केलेले तर त्यावर बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रत्युत्तर हे दिलेले. तर मग अशात या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, याशिवाय मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर नेमके कोणते आरोप केले होते आणि ते आरोप का करतात याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.